नमस्कार मंडळी, मी प्रिया आणि प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी सगळ्यात सोपी सिंपल सगळ्यांची आवडती अशी पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये तुमची ती रेसिपी होणार आहे। तुम्हाला जास्त काही कष्ट करायची गरज नाही। सगळ्यात सोपं पावभाजीमध्ये तुम्हाला ज्या आवडत्या त्या भाज्या घालायच्या। म्हणजे पहिल्यांदा बटाटा घालायचा आहे, बीट घ्यायचा आहे, टोमॅटो, कांदा आणि हिरवे वाटाणे, शिमला मिर्च घेऊ शकता आणि आवडत असेल तुम्ही फ्लावर पण ॲड करू शकता। मला फ्लावर आवडत नाही म्हणून मी फ्लावर स्किप केलेला आहे त्यामधून। आणि सगळ्या भाज्या छानपैकी चिरून घेतलेल्या आहेत आणि कुकरला मी शिजत घातलेल्या आहेत। चला तर बघा रेसिपीला सुरुवात करूया। आपण आता सगळ्या भाज्या पहिल्यांदा कट करायच्या आणि डायरेक्ट गार पाण्यामध्ये शिजत घालायच्या आहेत। असं नाही की कोमट पाणी वगैरे वापरायचं आहे। जर तुम्हाला लवकर हवं असेल तर तुम्ही गरम पाण्याचा पण वापर करू शकता आणि गरम पाण्यामध्ये भाज्या शिजवून घ्यायच्यात। खूप छान लागतात आणि मसालाही आपण घरगुती बघणार आहे। आपण बाहेरचा पावभाजी मसाला अजिबात वापरणार आहे। जो घरात मसाला असतो तोच वापरून करायचा आहे। चला तर सुरुवात करूया। आणि इथे मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे। ती म्हणजे काय, जर तुम्ही जेव्हा सगळ्या भाज्या कुकरला शिजत घालतात तेव्हा तुम्ही फक्त खडा मसाल्यामध्ये त्यामध्ये लवंग घालायची, काळी मिरी घालायची, शहा जिरे घालायचे, तमालपत्र टाकलेलं आहे, स्टारफूल घातलेला आहे, दालचिनीचा तुकडा मी टाकून घेतलेला आहे। जे खडे मसाले असतात त्यामुळे यामध्ये मी ॲड केलेले आहेत। कमीत कमी एवढे तरी ॲड करायचे आहेत। आणि असे वेलची तर वेलची पण तुम्ही त्यामध्ये घालू शकता। मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि बघा पाणी पण आधीच टाकून ठेवलेलं आहे। खडा मसाला पण घालून घेतलेला आहे त्यामध्ये। आणि जसं मी भाज्या कट करेल तसं यामध्ये टाकत चाललेलं आहे। सुरुवातीला बीट घातलेलं आहे, शिमला मिरची घातलेलं आहे, कांदा पण टाकून घेतलेला आहे, टोमॅटो पण त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा साल काढून बटाटा घेतलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे। छान शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण काय करायचं, एक मोठ्या आकाराचा कांदा आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे। सोबत तुम्ही टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे छोट्या आकारामध्ये। आणि बघा इथे तेलामध्ये मी मस्त असा कांदा आहे तो गोल्डन कलर येऊपर्यंत चांगला भाजणार आहे। कांदा भाजतोय तोपर्यंत आपण काय करायचं, एक खडा मसाला काढून साईडला घ्यायच्या सगळ्या भाज्या। आणि बघा नुसत्या भाज्या मिक्सरला बारीक करून थोड्याशाच भाज्या तुम्ही साईडला ठेवायच्या आहेत आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा एक मोठा चमचा मी आलं लसणाची पेस्ट ही घरच्या घरी केलेली आहे ती यामध्ये टाकलेली आहे, ती पण भाजत आहे। हे बघा अशा पद्धतीने मी छान अशी ग्रेव्ही केलेली आहे आणि साईडला ह्या भाज्या आहेत थोड्या ठेवलेल्या आहेत बघा। आणि हा बघा माझा मसाल्याचा डबा आहे। मी पहिल्यांदा दाखवलं तर वेगळा होता, थोडंसं चेंजेस केले। तर यामध्ये सगळ्या पावडर ॲड केलेल्या आहेत। लाल मिर्च पावडर आहे, धन्याची पावडर आहे, जिऱ्याची पावडर आहे, इथे मिऱ्याची पावडर आहे, काश्मीर लाल मिर्च पावडर आणि हळद आहे। हे सगळं मी घरात मसाले बनवलेले आहेत आणि तुम्ही घरगुती पण मसाले वापरायचे आहेत, त्याला टेस्ट खरंच खूप छान येते। सुरुवातीला आपण अर्धा चमचा हळद घातलेले आहे, अर्धा चमचा काश्मीर लाल मिर्च पावडर घालून घेतलेली आहे यामध्ये। आणि त्यानंतर बघा एक मोठा चमचा धन्याची पावडर आहे ती घातलेली आहे, अर्धा चमचा पण जिऱ्याची पावडर घालून घेतलेली आहे आणि इथं अर्धा चमचा लाल तिखट जे तिखट असते मिरची ते टाकलेले आहे। यामध्ये सगळं छान असं मिक्स केलेलं आहे। आणि ते बघा कोणत्या पण टाईपचा गरम मसाला तुम्ही घालू शकता आणि तो मी इथं घातलेला आहे। साधारण एक अर्धा चमचा मी इथं गरम मसाला घातलेला आहे आणि घरगुती गरम मसाला जरी घातला तरी चालेल। घरगुती थोडासा कमी वापरायचा कारण खूप झणकं मारतं ते। त्यानंतर बघा जी मगाशी प्युरी केली होती भाज्यांची ती यामध्ये घातलेली आहे, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि वरून छान अशी कसुरी मेथी घातलेली आहे यामध्ये। मी असेल तर कोथिंबीर घाला, नाही घातली तरी चालेल। आणि पुन्हा बघा छान अशी भाजी मी तव्यावर घेतलेली आहे। तव्यावरचा टेस्ट खरंच खूप वेगळी येते, अगदी रेस्टॉरंटसारखी किंवा बाहेर जशी भेटते तशी। आणि दोन्ही साईडला 2 तवे ठेवलेले आहेत। पाव मी छान असं बटर लावून भाजत आहे इकडे साईडला। भाजी पण बघा, आता तुम्ही म्हणणार हिनं भाजी तर कढईमध्ये केली होती ना तव्यामध्ये काय, मी भाजी करून 2 तास झालेले आहेत। छान अशी भाजी मुरलेली आहे। आता सगळ्यांना मी भाजी ताटामध्ये वाढणार आहे म्हणून मी तव्यामध्ये घेतलेलं आहे। तिला गरम करायची पण असते, थोडं बटर घालून छान असं तव्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे। मगाशी मी चटणी कमी वापरली त्यामुळे छोट्या मुलांना ती नॉर्मल भाजी घालू शकते आणि मोठ्यांसाठी मी यामध्ये चटणी ॲड करत असते म्हणून मी तव्यामध्ये भाजी घेतलेली आहे। बघू शकता इथे इतकी छान असं भाजीचा वास सगळ्या घरामध्ये सुटलेला आहे, खूप छान लागलेला आहे। आणि काय केलेलं आहे, भाजीसोबतच तीच थोडीशी भाजी घेऊन पावाला वरून खालून छान अशी लावून घ्यायची। त्याने एक पावाला वेगळीच टेस्ट येते, इतकी छान येते ना। आणि मस्त असं बटर, भरपूर सारं बटर लावलेलं आहे। बटर म्हणजे घरगुती जे तूप आहे तेच मी लावलेलं आहे। दोन्ही बाजूनी छान असे पाव भाजून घेतलेले आहेत बघू शकता। आणि तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि घरी जरूर एकदा ट्राय करा। जेव्हा तुम्हाला खरंच स्वयंपाक करायचा कंटाळा आला असतो तेव्हा तुम्हाला ही भाजी उपयोगी पडणार आहे, कारण नुसत्या भाज्या चिरायच्या तर शिजवायच्या आहेत आणि नंतर थोडीशी फोडणी देऊन आपल्याला भाजी तयार लगेच होते आणि पावासोबत तुम्हाला खायचं आहे। अगदी कमी वेळेमध्ये छान अशी रेसिपी तयार होणार आहे आणि घरातली सगळी तुम्हाला म्हणणार किती छान भाजी पावभाजी केलेली आहे। कोणाचं मन जिंकायचं असेल तर त्याची सुरुवात पोटापासून होते, हे तुम्हाला मन माहितीच असेल। सेम तसंच आहे,
त्यामुळे बघा असं तुम्हाला वाटलं की मला खूप कंटाळा आला आज भाजी बनवायची नाही, तेव्हा तुम्ही ही भाजी ट्राय करा. तुमचा कंटाळा पण जाईल, तुम्हाला सगळे घरातली वाह वाह म्हणतील, तेव्हा बघा तुमचा आनंद गगनात मावत नाही असा होऊन जाणार आहे. आणि नवीन लग्न झालेल्या महिलांसाठी तर खास करून ह्या रेसिपी तुम्ही बघत जा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका.